हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. नेहमीप्रमाणे माझी मॉर्निंग झालेली होती आणि आपली मॉर्निंग ही चहाने होते. चहा प्यायलं की एकदम फ्रेश होतं आणि पुढची कामं करायला आपण मोकळे असतो. तर चहा करताना मी त्यामध्ये खूप कमी प्रमाणात शुगर यूज करते. सकाळचा ब्रेकफास्ट आटपला आणि त्यानंतर आज संकष्टी होती, त्यामुळे मी आणि मम्मी आम्ही दोघीजणी एकत्र जेवण करत होतो. आणि आज माझा संकष्टीचा उपवाससुद्धा होता, त्यामुळे मी माझ्यासाठी केलेले होते साबुदाण्याचे थालीपीठ. साबुदाण्याच्या थालीपीठची तयारी ही मी घरीच करते. साबुदाण्याच्या थालीपीठची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. त्यानंतर इथे मम्मी ताक करायची तयारीसुद्धा करत होत्या. आणि बरं का, आज मी खूप खुश होते, कारण आज मी स्वतःहून बाप्पासाठी मोदक केलेले होते आणि खूप छान झालेले होते मोदक, आणि ते फर्स्ट टाईम केलेले होते, त्यामुळे मी खूप खुश होते. एखादी गोष्ट आपण मनापासून करायचं ठरवलं आणि जर ती गोष्ट व्यवस्थित सक्सेसफुल झाली तर किती आनंद होतो हे प्रत्येकाला तर माहितीच आहे, तुम्हाला सांगायची काही वेगळी गरज नाही. तर अशा पद्धतीने खूप छान असे मी मोदक केले. मोदक झाल्यानंतर मी दुपारी थोडा वेळ आरामसुद्धा केला आणि संध्याकाळी मी आमच्या शॉपच्या बाहेर दुर्वांची छोटी छोटी झाडं आहेत, तर त्या दुर्वासुद्धा काढून घेतल्या आणि अशा दुर्वांच्या जुड्या करून घेतल्या. देवळात जाण्याची मनापासून खरंच आज इच्छा होती, परंतु आज काही शक्य झालेलं नव्हतं, कारण खूपच थकलेली होती मी. त्यानंतर मी संध्याकाळी बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतला आणि आरती करून घेतली. आणि आजचा नैवेद्य हा मी खूप छान पद्धतीने खूप मनापासून केलेला होता, त्यामुळे मी खूप खुश होते. आणि आजचा माझा मिनी व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.